देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो, त्याची वाट त्याला निखळ अशी दाखवू शकतो. आणि म्हणूनच दिव्याचं महत्व आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या या ठिकाणी दिव्याच्या स्तोत्रात होत असते. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही सुंदर अशी प्रार्थना अगदी आपण लहानपणात आपल्या आजीच्या तोंडून ऐकली असेल ती आजसाठी. कारण दिव्याचं महत्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं काम करतात. आलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मान्य श्री डी.आर. माळी, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढा, माननीय सौ शिल्पा घोंगडे, तहसीलदार करमाळा, मान्य श्री संतोष कणसे, तहसीलदार सांगोला, माननीय प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके, अध्यक्ष सांगोला शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना अंधार दूर करते. जीवनाला हवी प्रकाशाची वाट, दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट, तरीही तिला आहे मानाचे स्थान. आजच्या सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आजचा हा दीप प्रज्वलनाचा सोहळा इथे संपन्न होतोय. थँक्यू सर. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा या सोसायटीच्या 13वी शाखा सांगोला येथे उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माननीय श्री डी.आर. माळी सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल उपस्थित राहिले त्यांचं मी रवळनाथ परिवारातर्फे आणि ते सांगोला शाखेतर्फे प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून शिल्पा घोंगडे मॅडम, तहसीलदार करमाळा आणि माननीय श्री संतोष कणसे सर, तहसीलदार सांगोला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. त्याबद्दल रवळनाथ परिवारातर्फे आणि सांगोला शाखेतर्फे मी त्यांचं स्वागत करीत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सर, अध्यक्ष सांगोला शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही मी संस्थेच्या वतीनं स्वागत करीत आहे. त्याचबरोबर या जागेचे मालक आणि आमच्या सल्लागार मंडळाचे सदस्य माननीय तात्यासाहेब नानासाहेब केदार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानत आहे. तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या इथे असणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, काही डॉक्टर्स या सांगोला शहरातील त्यांचा स्टाफ, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर मंडळी उपस्थित राहिली. या सर्वांचं मी स्वागत करून स्वागताचा कार्यक्रम संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आमचे श्रद्धास्थान श्री रवळनाथ व सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीला मी वंदन करतो. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र वैकुंठ पंढरपूर येथून जवळच आहे. त्यामुळे अनेक संतांच्या पदस्पर्शाने सांगोला नदीची ही भूमी पावन झाली आहे. येथील सूतगिरणी तयार होणारा उत्तम प्रतीचा जागा, डाळिंब आणि खिलार बैलासाठी प्रसिद्ध असलेला बाजार ही सांगोल्याची खास वैशिष्ट्ये आहेत. सांगोला हे महाराष्ट्रातील एक वैभवशाली शहर आहे. अशा सुसंस्कृत शहरात आम्ही आमच्या श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मतीचे प्रदान करायला गडिंगज या संस्थेच्या 13व्या शाखेचा शानदार शुभारंभ करीत आहोत. आमच्या 13व्या शाखेचे उद्घाटक मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी आदरणीय डी.आर. माळी साहेब,
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेल्या आमच्या संस्थेच्या सन्माननीय सभासद, कर्नाळ्याच्या तहसीलदार आणि सांगोला नगरीच्या नागरिक माननीय श्रीपा घोंगडे मॅडम, सांगोलाचे तहसीलदार आदरणीय संतोष कंचे साहेब, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रभुचंद्र झपके साहेब, त्याचबरोबर या इमारतीचे मालक भाऊ आदरणीय तात्यासाहेब केदार सावंत, त्याच्यानंतर आमच्या सांगोला शाखेचे शाखा चेअरमन BN काशी सर, या संस्थेचे सर्व संचालक मंडळ, या सांगोला शाखेचे सर्व सल्लागार मंडळ, उपस्थित सर्व सभासद, आमचे CEO DK मायदेव, आमच्या संस्थेचे संचालक निपुणकर सर, महेश मर्ती सर, त्याच्यानंतर सर्व सभासद हितचिंतक आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज सारख्या ग्रामीण, डोंगरी व दुर्गम तालुक्याच्या खेड्यातल्या मंडळींनी 28 वर्षापूर्वी आजरा येथे ग्रामदैवत श्री देवळनाथाच्या नावाने आम्ही ही संस्था स्थापन केली. त्याचे कारण म्हणजे त्या काळी सिनियर कॉलेजमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांना देखील घर बांधकामासाठी राष्ट्रीयकृत बँका सहजासहजी कर्ज देत नव्हत्या. म्हणूनच आम्ही शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी केवळ घर बांधणीसाठी कर्ज देणारी संस्था सहकारी तत्वावर सुरू केली. अवघे 10,000 भागमंडळ आणि 11 सभासदांवर सुरू या संस्थेचे 31 जुलै 2024 अखेर 12,853 सभासद, 13,91,00,000 भागमंडळ, 457 कोटीच्या ठेवी, 334 कोटीची कर्जे, 162 कोटीची गुंतवणूक, एकूण सर्व्हिस व्यवसाय 939 कोटीचा आहे. आम्ही ही संस्था राजकारण विरहित ठेवल्यामुळे संस्थेची वेगाने प्रगती होत आहे. सभासदांचा दिवसेंदिवस संस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होत चालला आहे. त्यामुळेच आम्ही सन 24-25 या आर्थिक वर्षात 500 कोटी ठेवींचा टप्पा पार करून सर्व्हिस व्यवसाय 1,000 कोटीच्या वर नेण्याचा संकल्प केला आहे. 18 मार्च 2015 रोजी आमच्या संस्थेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झाला. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व दिल्ली असे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. आम्ही गोवा राज्याचे कार्यक्षेत्र मिळवण्याचा प्रयत्नात आहोत. कोल्हापूरसह सीमा भागातील अनेक मंडळी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने सांगोला परिसरात असून ते संस्थेचे सभासद आहेत. त्यांच्या मागणीमुळेच आम्ही आपल्या सेवेसाठी सांगोला नगरीत आमची शाखा सुरू करीत आहोत. गडिंग्लज येथे संस्थेचे सुसज्ज प्रदान कार्यालय असून सध्या संस्थेचे एकूण 12 शाखा आहेत. त्यापैकी गडिंग्लज, कोल्हापूर, जयसिंगपूर, कुडाळ, सांगली, पुणे व कराड या शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. संस्थेत आज अखेर एकूण 142 कर्मचारी आहेत. त्यांना आम्ही 6व्या वेतन आयोगानुसार वेतन देतो असे अभिमानाने मी नमूद करतो. आज अखेर 3,575 लोकांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले. त्यापैकी 365 पेक्षा जास्त घरे सैन्यातील जवान व पोलीस मित्रांची आहेत. देशाची समाजाची काळजी वाहणाऱ्या जवानाबरोबर कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलांनाही आम्ही प्राधान्याने घर बांधकामासाठी कर्ज देतो. प्लॉट, फ्लॅट आणि घराच्या बांधकामासाठी सुमारे 2 कोटीपर्यंत कर्ज देतो. त्याचबरोबर गृहोपयोगी म्हणजे TV, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीसाठी 25 लाखापर्यंत, सभासदांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी 50 लाखापर्यंत आमच्या प्रत्येक शाखेत लॉकरची सुविधा आहे. 25 लाखापर्यंत सोन्याचा कर्ज पण देतो आम्ही. सर्व शाखेत RTGS, NEFT, मायक्रो ATM, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, QR कोड, लॉकर व वीज बिले भरण्याची सुविधा आहे. संस्थेच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे, तसेच आठवड्यातून रविवार एकच दिवस सुट्टी असल्याने सभासद आणि व्यावसायिक, नोकरदार व ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. कोर बँकिंग प्रणालीद्वारे सर्व शाखा एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभासद व ग्राहकांना कुठल्याही शाखेतून आपले व्यवहार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. गंभीर आजारी व वयोवृद्ध ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. आम्ही केवळ कर्ज देतो आणि व्याज गोळा करतो असे नाही, तर संस्थेच्या नफ्यातून सामाजिक कृतज्ञता म्हणून जळीतग्रस्त, पूरग्रस्त, आपदग्रस्त कुटुंब, गोरगरीब विद्यार्थी, अपघातग्रस्त व आजारी रुग्ण यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमासाठी विद्यापीठ, शाळा, महाविद्यालयाने आवर्जून मदत करतो.
गेल्या 28 वर्षात तब्बल 70 लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. महिला सबलीकरण चळवळीला कृतीशील गती देण्यासाठी श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नुकतीच आम्ही स्थापना केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर या संस्थेचा उद्घाटन सोहळा 15 ऑगस्ट रोजी परवा पार पडला. या संस्थेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य केले जाते. आमच्या गडिंगल परिसरातील ग्रामीण मुलांना MPSC परीक्षेतून अधिकारी होता यावे म्हणून आम्ही रवाना परिवारातील काही मंडळींनी ज्ञानदीप प्रबोधनाच्या माध्यमातून गडिंगलमध्ये सुसज्ज अभ्यासिका व झेप अकॅडमी सुरू केली आहे. गेल्या 5 वर्षात अकॅडमीच्या 40हून अधिक प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेची संधी मिळाली आहे. त्यामध्ये क्लास 2 आणि क्लास 3 या वर्गामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ते सांगताना मला विशेष आनंद होतो. झेप अकॅडमीमध्ये दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब मुलांना आम्ही मोफत प्रवेश देतो. हे देखील मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. आमच्या झेप अकॅडमीतील आयकर खात्याकडून ATG प्रमाणपत्र मिळाले असून गेल्या 5 वर्षात अकॅडमीला तब्बल 65 लाख रुपये देणगी मिळाले आहे. आमचे सर्व सभासद, संचालक आणि कर्मचारी उच्च शिक्षित आहेत, सुज्ञ आहेत. सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे संस्थेची आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे. प्रौढ महोत्सव वर्षी साजरे केलेल्या आमच्या संस्थेच्या आजवरच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. किंबहुना तीच आमच्या कामाची पोचपावती ठरावी. रवानात ही सहकार तत्वावर हाऊसिंग फायनान्स क्षेत्रात काम करणारी देशातील एकमेव मल्टीस्टेट संस्था आहे. राष्ट्रीय सहकारी संघाचे सदस्यत्वही आम्ही स्वीकारले आहे. त्यामुळे सभासद, संचालक व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी, अभ्यास करण्यासाठी संस्थेच्या डिजिटलायझेशनसाठी मिळून गेल्या 4 वर्षात 24 लाखाचे अनुदानही NCI न्यू दिल्ली यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले आहे. या माध्यमातून सभासदांचे हक्क आणि कर्तव्ये याविषयी जागृतीची मोहीम सुरू असून संचालक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गुजरात, तामिळनाडू व केरळ येथील उत्कृष्ट सहकारी संस्थांना संचालकांनी भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी करून त्याप्रमाणे रवानातमध्येही अद्ययावत कामकाजाची पद्धत सुरू केली आहे. आपल्या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर व परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव व माजी राजदूत आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मोळे साहेब आणि रवानात संस्थेशी जोडलेले अनेक मान्यवर यांचे आम्हाला सहकार्य व मार्गदर्शन जरुरी मिळते आहे. आमच्या खरंतराने पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मिळावे आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रात गोवा राज्याचा समावेश व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला लवकरच यश मिळेल असा मला विश्वास आहे. त्यांचे आणि आपल्या सर्वांचे मी पुणे साहेबचा स्वागत करतो व आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भारत, जय सरकार, जय रवाना. सन्माननीय मंडळींचं आगमन या ठिकाणी झालं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्र येतो. विचारांचं मंथन या ठिकाणी होत असताना मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य मानून या ठिकाणी आलेल्या अतिथींचं स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होतं. माननीय श्री BR माळी यांचं सत्कार या ठिकाणी संपन्न होतं. मैत्रिणींसाठी अभिमानाची गोष्ट आहे की शिल्पाताई आमच्यातल्या एक आहेत. त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी तेवढ्याच हुशार प्राध्यापिका डॉक्टर सीमा गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतं. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी सांगोल्याचं सुसज्ज असं सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहे ते आपले कणसेस आहेत. अतिशय सुंदर असं काम त्यांचं सांगोल्यामध्ये सुरू त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतं. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री प्रबुद्धचंद्र झपके, प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके साहेबांचं सत्कार या ठिकाणी संपन्न होतं. अध्यक्ष सांगोला शिक्षण प्रसारण मंडळ सांगोला. मी विनंती करते प्रबुद्धचंद्र झपके साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या संस्थेचे संचालक प्राचार्य डॉक्टर RS निळकंकर यांच्या हस्ते संपन्न होतं. धन्यवाद सर. आणि यानंतर खरं तर साठीचे चेअरमन आहेत माननीय काशीद सर. माननीय डॉक्टर DN काशीद सांगोला शाखा चेअरमन यांचा सत्कार या ठिकाणी माळी साहेबांच्या हस्ते संपन्न होता. त्यानंतर
सांगोला शाखा सल्लागार माननीय श्री दादासाहेब नानासाहेब केदार यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय श्री DR माळी यांनी तो करावा. सल्लागार म्हणून 2 वेळा सत्कार करूयात आपण त्यांना. माननीय प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार कृष्णदेव घाडगे सांगोला शाखा सल्लागार यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय श्री संतोषजी कंसे तहसीलदार यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होतो. त्यांनी तो करावा ही विनंती. धन्यवाद सर. यानंतर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र श्रीरंग गायकवाड यांचाही धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापिका डॉक्टर होतोय एकमेकींच्या हस्ते. अतिशय सुंदर हा क्षण जावा या ठिकाणी उच्च पदस्थ आहेत. धन्यवाद मॅडम. यानंतर शाखाधिकारी मंडळींनो, सल्लागार जेवढे हुशार प्रामाणिक आणि व्यासपीठासमोरील सर्व उपस्थित नागरिक, आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक शुभ संदेश आलेले आहेत. त्यापैकी एक शुभ संदेश मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. हा शुभ संदेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर PS पाटील सर यांच्याकडून आलेला आहे. त्यांचा शुभ संदेश असा आहे. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेटचे शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्स हॉल वाडेगाव नाका सांगोला येथे 13व्या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असल्याचे समजून आनंद झाला. श्री रवळनाथ संस्थेने आपल्या कार्यपद्धतीद्वारे अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचा संस्थेवरील विश्वास, सहकार्य आणि सहभाग यामुळेच संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. आपल्या संस्थेने आजरा, गडिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगावी, निपाणी, कराड इत्यादी या शहरातील विविध शाखांच्या माध्यमातून हाऊसिंग फायनान्सच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तसेच आपल्या संस्थेस प्राप्त होणाऱ्या नफ्यातून दरवर्षी पदगुरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शैक्षणिक साहित्यासाठी, गरिबांना वैद्यकीय उपचारासाठी, जळीतग्रस्त व पूरग्रस्त गरीब कुटुंबांना व आपदग्रस्तांना आर्थिक मदत, शाळा महाविद्यालयांना शैक्षणिक उपक्रमांसाठी आर्थिक मदत केली जाते. ही बाब विशेष उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट या संस्थेअंतर्गत सांगोला येथे अजून एका शाखेचे उद्घाटन होणार आहे याचा मनस्वी आनंद आहे. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट या संस्थेस उत्तरोत्तर प्रगतीसाठी व पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून व शिवाजी विद्यापीठ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या या उद्घाटन निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण या संस्थेवरती प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर. मॅडम, सुरुवातीला मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही मला हिरा करून टाकला. कदाचित 5 वर्षापूर्वी PNG टेलर्सची शाखा सुरू केली सांगोल्यात मी, म्हणून कदाचित तो रेफरन्स त्यांनी घेतलेला. एनिवे, आणि आपण म्हटलं ते खरं आहे. बघितलं तर मला वाटतं 80 ते 90% इथं या नात्या क्षेत्रातले, परंतु शिक्षकच आहे. शिक्षक तुम्ही म्हटलं कंजूस वगैरे असं काही नाहीये. शिक्षकाचा लॉंग फॉर्म करताना असा केला जातो की शी म्हणजे शिस्तप्रिय, क्षर म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ असा तो शिक्षक. शेवटचा क कर्तव्यनिष्ठासाठी, कंजूस आणि हेही खरं की ज्या संस्थांच्या मध्ये शिक्षक आहे
कारण मी सांगतो ना अनुभवातून की शिक्षक हा कदाचित एकमेव मनुष्य वर्गातला प्राणी असा असावा. प्राणी म्हणतो कारण 36 वर्ष झूलॉजी शिकवतो, प्राणी म्हणतो की ज्याला शांत झोप लागत असते. याचं कारण काय तर शिक्षकी पेशामध्ये 2 नंबरची भानगड काही नाही, त्याच्यावर निवांत झोप. आणि त्यातल्या त्यात असा शिक्षक की जो त्याच्या कर्तव्यनिष्ठ, मगाशी मी व्याख्येमध्ये सांगितलं की तो कर्तव्यनिष्ठेसाठी आहे, आणि असा कर्तव्यनिष्ठ शिक्षक असेल तर त्याला निश्चितच अतिशय चांगली झोप लागते. मी शिक्षकांच्या समोर बोलताना सांगतो की झोपण्यापूर्वी आपण आपणाला विचारलं, ते कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला लागू होतं की मी माझ्या व्यवसायाशी आज प्रामाणिक राहिलो का, आणि त्याचं उत्तर जर होय आलं तर त्या माणसाला लगेच झोप लागते. परंतु कुठं काहीतरी बिघडलेलं असेल तर निदान शिक्षक असल्याबरोबरच 1986 पासून आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा संस्थापक चेअर म्हणून मी काम पाहतो. आणि मला वाटतं सांगोल्यात निघालेली ती त्यावेळची दुसरी पतसंस्था, पहिल्या पतसंस्था कदाचित सोलापूर जिल्ह्यामध्ये जी पहिली पतसंस्था काढली ते बाबुराव गायकवाड आज इथं नाहीये. आता याच्यामध्ये बरेचसे शिक्षक आहेत, चौगुले सरांच्या पासून आजवर असणारी संचालक मंडळामधल्या ज्या व्यक्ती पाहिल्या तर त्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. म्हणून कदाचित आपणाला बोलवलं किंवा देशमुख साहेबांना बोलवलं, बाबुराव गायकवाडांना बोलवलं असं मला वाटलं. परंतु मी पुन्हा अर्थ एक असं घेतला की बाबुराव गायकवाड असतील किंवा मी असो, पतसंस्थेचे चेअरमन आहोत, ते पण सांगोला अंबिका नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आहे. आणि म्हणून पतसंस्था सारखाच ही पतसंस्था, चौगुले सरनी मला सुरुवातीला सांगितले आमची पतसंस्था नाही, बरोबर, अगदी बरोबर, पण साधारण त्याच्यासारखं, म्हणजे कसं कर्ज द्यायचं आणि व्याज गोळा करून मुद्दल घ्यायचं अशा प्रकारचंच काम या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून त्या नात्यानंही मला बोलवलेलं असावं असं मला वाटतं. निश्चितपणानं मी सांगतो ज्या ज्या ठिकाणी पतसंस्थांच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवलं जातं त्या वेळेला मी जे काही सांगत असतो ते चौगुले सरांच्या बोलण्यात अगोदर झाले. मी असं सांगतो की ज्या आर्थिक संस्थेमध्ये महत्वाच्या 2 गोष्टी पाळल्या जातात त्या ठिकाणी आर्थिक संस्था अतिशय चांगल्या चालतात. पहिली गोष्ट म्हणजे राजकारण. सांगोले शहरातले नव्हे, मी सर आता तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातली सगळी मंडळी या ठिकाणी आलेला आहात. मी ज्यावेळेला पतसंस्था 86 ला सुरू केली त्यावेळेला भुदरगड नागरी पतसंस्थेचं नाव खूप मोठं होतं. आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्या पतसंस्थेचा कारभार कसा चालतो हे पाहिलेलो. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातलं आष्टा या ठिकाणी सुद्धा पतसंस्था खूप मोठ्या प्रमाणात होत्या. आता त्याचं काय झालं काय नाही मला माहित नाही, परंतु मला जे समजलं त्या पद्धतीनं राजकारणाचा प्रवेश त्या ठिकाणी झाला आणि अशा बऱ्याचशा आर्थिक संस्थांची अधोगती झाली. तेव्हा ज्या संस्थेमध्ये प्रामाणिकपणा आहे, म्हणजे राजकारण नाही, सगळ्यात महत्वाचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक पारदर्शकता, हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण पतसंस्था असतील, बँका असतील किंवा अशा प्रकारचं आपलं फायनान्स, आणि हे तर माझ्या ऐकण्यामध्ये, कारण फायनान्स कॉर्पोरेशन्स आपण अनेक पाहतो, परंतु सहकार क्षेत्रामध्ये फायनान्स कॉर्पोरेशन हा प्रकार मी पहिल्यांदा अनुभवतोय, पहिल्यांदा पाहतो. आणि थोडक्या काळामध्ये कोटीची उड्डाणं घेतली यांनी, याचा अर्थ या 2 गोष्टी या संस्थांच्या मध्ये निश्चित आहे, ते म्हणजे राजकारण विरहित आहे आणि आर्थिक पारदर्शकता. निश्चितपणानं जे माझा अनुभव असेल, चौगुले सरांचा असेल, की ज्यावेळेला सर्व संचालक मंडळांना आपण विश्वासात घेऊन काम पाहतो त्यावेळेला निवडणुका बिनविरोध होतात. तुमची आमच्या पतसंस्था, बहुतेक सांगोल्यातल्या पतसंस्थांच्या निवडणुका त्या बिनविरोध झालेल्या आहेत. कारण सर्वसामान्य सभासदांनी त्यांच्यावरती दाखवलेला हा विश्वास आहे आणि तो विश्वास त्यांच्या वागणुकीतून त्यांनी निर्माण केला. संस्था चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवली, म्हणून सदस्यांना सुद्धा वाटतं की संस्थेची प्रगती व्हायची असेल तर हे संचालक मंडळ असावं, आणि त्या दृष्टीच्या विश्वासाला पात्र राहून काम करणं ही खरी तर संचालक मंडळाची सर्वात मोठी जबाबदारी असते. अशा पद्धतीची ही जबाबदारी आपण पार पाडत आहात, आणि म्हणूनच
ही संस्था लवकरात लवकर नावारूपाला आली आणि हिची घोडदौड आता मल्टी स्टेट झाली. ती कदाचित कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित असेल, बाहेर आली, बेळगाव सारख्या ठिकाणी दिल्लीला जाऊन पोहोचली. दिल्लीला सुद्धा यांची शाखा आहे, कर्नाटकात आहे, महाराष्ट्रात आहे. अशा पद्धतीनं मल्टी स्टेटचा हा दर्जा या ठिकाणी प्राप्त झाला. नॅशनलाइज बँका किंवा या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या आता ज्या प्रायव्हेट बँका आलेल्या आहेत, ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असतील, अनेक नामांकित बँका याच्यामध्ये, यांच्यामध्ये व्याजाचे दर कमी आहेत थोडेसे, परंतु बऱ्याच वेळेला पुन्हा एक मराठीमधली म्हण मला आठवते, भीत नको पण कुत्रा आवडत. कागदपत्रांचं जेवढं काही आहे आणि त्याची पुन्हा प्रोसेसिंग फी वेगळी घेतली जाते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सर्वसामान्य माणसाला अतिशय कमी कागदपत्रामध्ये आणि कमी वेळामध्ये कर्ज उपलब्ध असते. ज्या वेळेला मला पैसा पाहिजे त्या वेळेला तो मला पैसा मिळणं बँकेकडनं हे अतिशय महत्वाचं असतं आणि अशा प्रकारचं काम या बँकेकडून केलं जातंय आणि म्हणूनच कदाचित लवकरात लवकर ही संस्था मल्टी स्टेट झाली, नावारूपाला. सहज मगाशी मी आमच्या प्राध्यापक मित्रांच्यावर गप्पा मारत होतो आणि मला सहज आठवलं, मला वाटतं शिरवाडकरांचं नटसम्राट नाटक आहे आणि त्याच्यामध्ये आप्पासाहेब बेलवलकर म्हणतात, कोणी घर देता का घर. त्यावेळेला जर आपली रवलनाथ असली असते ना त्यांना हे वाक्य म्हणावं लागलं. तर अशा पद्धतीनं सर्वसामान्यांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आणि प्रामुख्यानं निवारा हा जो महत्वाचा भाग आहे. कारण अन्नाच्या बाबतीमध्ये आता आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत, त्याच्यामध्ये प्रश्न नाही. वस्त्राच्या बाबतीत तर आपण कुठं जाऊन पोहोचलेलो आहोत, पण निवारा म्हणूनच शासनाच्या पंतप्रधान आवास योजना असेल, म्हाडासारख्या स्कीम्स असतील, परंतु या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतात आणि त्याचा फायदा सगळ्यांना मिळतो असं नव्हे. पण आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी म्हणून निश्चितपणानं यापुढं सांगोलेकरांच्या सेवेमध्ये हे आज रवलनाथच्या रूपानं हे दालन उभं राहिलेलं आहे. या त्यांच्या कार्यासाठी मी माझ्या व्यक्तिगत आणि कुटुंबियाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो आणि भरपूर शाखा निघो अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी मला बोलावलं, त्यांचा मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, याबद्दल संयोजकांना पुनश्च एकदा धन्यवाद मानतो आणि मी या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या मार्गदर्शिका ज्येष्ठा मी विदर्भात नोकरी केलेली आहे. मी ज्यावेळेला कोल्हापूर 2019ला आलो त्यावेळेला मॅडमनी तेव्हापासून आतापर्यंत नेहमीच मार्गदर्शनाची थाप माझ्या पाठीवर अशा आमच्या स्नेही आणि मार्गदर्शिका शिल्पा बोंगडे मॅडम, मंचेकर उपस्थित श्री चौगुले सर, श्री काशीद सर, उपस्थित सर्व या संस्थेचे सल्लागार मंडळ आणि सांगोला किंवा सांगोला परिसरातून जमलेले सर्व बंधू भगिनी, सर्वांना पुनश्च नमस्कार. सर्वात प्रथम या अतिशय कार्यक्षम संस्थेत त्यांना आज सेवेत रुजू व्हायची संधी मिळाली त्या स्टाफचं मी पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो की आपण एक चांगल्या संस्थेत कामासाठी निवडला गेला आहात आणि त्यामुळे आपल्यावर कर्तृत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. दुसरं आजरा मला वाटते आताच पहिल्यांदा नगरपंचायत झालेलं आहे. ग्रामपंचायतीचं गाव आहे, अतिशय छोटं गाव. तिथं ही संस्था सुरू होऊन म्हणजे मोठं व्हायला काय मोठं शहर पाहिजे अशी नाही, एकदम छोट्या गावातून मी आजरा, उत्तूर, गवसे, पिटवडे इकडचा पाऊस जर सांगितला आपण या लोकांना सांगोल्यातून आता जर आपल्या पावसाची परिस्थिती बघितली तर जूनमध्ये 200, जुलैमध्ये 50 आणि आता 50, आता आपण 300 वर आलोय. तर एवढा पाऊस तर एका दिवसात पडतो, जेवढा आता 2.5 महिन्यात पाऊस पडलेला आहे असा आजरा, किटवडे, राधानगरी मी राधानगरीच्या 3 महिने सांभाळलेला आहे किंवा चंदगडला मी 10 दिवस साहेब चंदगडला राहिलेला आहे आणि इतकी हिरवळ आहे की साहेबांना चंदगडला जाण्यापूर्वी चष्मा होता, आता चष्मा नाही. आणि खरोखर आपले अगदी बारीक जेव्हा असतात इतका तो हिरवागार परिसर, इथून ही संस्था वगैरे राहिलेली आहे. तर मला हे सांगायचं होतं की कर्तव्यदक्ष माणसं आणि शिस्त असेल तर मोठं व्हायला वेळ लागणार नाही. सरांनी सांगितलं 1990च्या दरम्यान कॉपरेटिव्ह मध्ये खूप मोठ्या पतसंस्था, आम्ही तेव्हा शाळेत होतो, खूप पतसंस्थाचं लोन आलं होतं. सातारला कोरेगाव तालुक्यात आमच्या सासवडचे नातेवाईक शिवाजीराव मोरे
मुंबई संस्था, वाशिम संस्था, पुण्यात संस्था, आमच्या सातारा तालुक्यात मोठं गाव सगळ्या संस्था 40-50 संस्था. आणि त्यांच्याकडे काय होतं त्यावेळेच्या मोठ्या मोठ्या हिरोईन त्याची ओपनिंग करायला, सुषमा शिरोमणी याच्या ओपनिंग करायला पतसंस्थेचं लय कौतुक वाटायचं आम्हाला, म्हणजे खूप मोठा माणूस हिरोईन ते होते. परंतु आता त्यांनी सरांनी सांगितलं की राजकारण हा कुठल्याही संस्थेचा विषय नसला पाहिजे. कालच शेखर गायकवाड साखर आयुक्त सातारा आयुक्त होते, त्यांनी सांगितलं की साखर कारखाना चालवणे काही चेअरमन असे बघितले की ते 2 फोन ठेवतात. ज्या वेळेला कारखान्याचं काम असेल त्यावेळेला कारखान्याच्या फोनवर बोलतात आणि ज्यावेळेला त्यांचं स्वतःचं वैयक्तिक कामात वैयक्तिक फोनवर बोलतात. इतकी शिस्तप्रिय, इतकी कडक शिस्तीची माणसं, म्हणूनच महाराष्ट्रात सहकाराचं जाळं तयार झालेलं आहे आणि देशात प्रगत राज्य आपण राहिलेलं आहे. आता आपल्याला बरोबर आत्मपरीक्षण करायची वेळ आलेली आहे की एवढी आता शिस्तप्रिय माणसं, निष्ठावान माणसं समाजात आहेत का, आणि नसतील तर तशी तयार करण्यासाठी आपलं, मला सांगितलं की शिक्षकच मोठ्या प्रमाणात आहेत, शिक्षकांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करावं. त्यामुळे आम्ही करू, तुम्ही काही ऍक्टर मनाला लावून ठेवू नका. तर समाज भान असलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर नुसता नुसता मोठेपणा बडेजेपणा चालत नाही. शिवाजीराव मोरेंनी ज्या संस्था काढल्या त्यांनी चांगल्या चालू 1-2 संस्था शिल्लक राहिले, नंतर टेबल पुढच्या दार खिडकीचे बोर्ड काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. तर असं न करता सर्वसामान्य गरीब असतात. आता आपली जर आर्थिक व्यवस्था बघितली, आपण शेतकरी कुटुंबात बरेच लोक आलेले आहेत, घरी गाडग्यात मडक्यात पैसे ठेवल्यापासून आपली सुरुवात झालेली आहे. चोरीच्या भीतीनं लोक दडवून ठेवायची. तर माझ्या घरी 1940 साली माझी आजी चालवडी त्यावेळेला तिनं 40 रुपये ठेवले होते. ते काहीतरी 80 मोडले. त्यावेळेला आम्हाला एका ठिकाणी, म्हणजे आमच्या आजोबा सांगतात की तिथं 16 एकर 30 गुंठी फळाची जमीन त्या पैशानं करता आली. अशी बचत करणारी लोक होती. बचत करणारी लोक पहिल्यापासूनच आहेत, म्हणजे अंतरून पाहून पाय बसणारी समाजात राहणारी लोक पहिल्यापासूनच आहेत. परंतु कुठलीही अतिरेकी गोष्ट ही समाजात जास्त दिवस चालत नाही, तिचा नक्की उतार होतो. आणि विकास हा इव्हॉल्युशन असला पाहिजे, उत्क्रांत असला पाहिजे. तो रशियासारखा असं खरेदीवर चढला खरेदी खाली पडला असं नको. उत्क्रांत इव्हॉल्युशनरी विकास टिकणार आहे. आणि म्हणून त्या संस्थेनं जी प्रगती केली त्यांची पुन्हाचे मी अभिनंदन करतो. आणि सांगोल्यासारख्या हे सगळे म्हणतात दुष्काळी भाग आहे, पण सोन्याची दुकान सगळ्यात सांगोल्यात आहे. बैलाची खरेदी आम्ही आकडे वाचतो आणि डाळिंबाचा भाव 300 रुपये गेलेला आहे असं ऐकतो. म्हणजे सांगोल आणि दूध सगळ्यात महत्वाचं. जसं लोकांनी डायव्हर्शन केलं, सांगोल्याचं डाळिंब जवळजवळ आपण 32,000 हेक्टरवर गेलो होतो. त्यावेळेला आपल्या इथं रेल्वे भरून जायची. आता आपण ते एकदम खाली 13,000 हेक्टरपर्यंत, आता वाढत 11,000 हेक्टरपर्यंत आपण यावर्षी वाढलेलं आहे. आणि त्या डाळिंबावर जो रोग आला त्या रोगालाही मात करत नवीन जाती शोधून, नवीन एक्सपोर्ट पद्धत असेल किंवा वेगवेगळ्या जाती ज्या या रोगाला बाळाच्या. परंतु मधल्या काळात ते डायव्हर्शन झालं आणि त्यामुळं आता चारा पिकांच्याकडं आज रोजी बघितलं आपल्या शेतात, म्हणजे भौगोलिक परिस्थिती, तर चारा पिकांच्यावर उन्हाळ्यात तर 1,800 रुपये प्रति क्विंटल लोकांनी मका विकली. आम्ही जळीतचे पैसे दिले, आणखी चाऱ्याचे पैसे लोकांनी घेतले. आणि दुष्काळ काय आम्ही आणला नाही, वर्ण डायरेक्ट देश पातळीवरच 5 जिल्हे. आमचा तालुका मॅडम चालला, आम्हाला काय पत्र पाठवायला लागलं नाही, काय नाही, वर्ण झाला. त्यामुळं दुष्काळी परिस्थिती तुम्ही केली किंवा आणली किंवा कळवली असा काहीच नाही. डायरेक्ट जी काय स्टँडर्ड मेथड देशात ठरवली त्या देशाच्या मेथडनुसार दुष्काळ आला. तर दुष्काळ आहे का नाही सगळ्यांना माहिती आहे. त्यावर काय जास्त बोलू नये. शासनाच्या योजना आणि त्यामुळे आम्ही 76,000 लोकांना 115 कोटी रुपये हे वाटलेले. शेवटचा आमचा 15 कोटी हप्ता जायचा राहिलेला आहे 8 जूनपासून. आणि 42,000 महिलांचे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने मंजूर केलेले आहेत अर्ज. परवा दिवशी मुख्यमंत्री साहेबांची विषय झाली. 1 कोटीचं टार्गेट होतं, तर 80 लाखाचं 15 तारखेला पैसे खात्यात जमा झाले. त्यामुळं पैसा नाही अशी गोष्ट नाही, बँका चांगल्या चालल्या पाहिजे आणि त्यामुळे आपला जीवनस्तर सुरू नसतो. तसं शहरात नाक चाललं पाहिजे, तोंड चाललं पाहिजे, तसंच समाजातही आहे की
समाजाच्या प्रत्येक भाग जर चालला तर समाज चालणार आहे. समाजात बँकरचे काम केलं पाहिजे, मजुरांनी काम केलं पाहिजे. एकाच म्हणलं मी काम करणार नाही बाकीचं केलं तर कसं नाही. समाजाला प्रगती पण येण्यासाठी तो जो आपला रोल आहे तो जर प्रत्येकाला निभावला तर आपण नक्कीच काही ट्रिलियन काय 10 ट्रिलियन पर्यंत आपण नक्की जाऊ. एवढं पण मार्गदर्शन संपवतो. धन्यवाद. सर आहेत त्यावेळी म्हणजे हेच म्हणतो आम्ही केदारराव साहेबांचं असं त्यांचं नाव होतं. आदरणीय प्राण साहेब, माझे सहकारी संतोष कनसे रावसाहेब आणि ज्यांचा कार्यक्रम आज इथं होत आहे असे त्यांच्याविषयी मला खूप उत्सुकता, आदर आणि कौतुक वाटतं. असे चौगुले सर आणि त्यांची सगळी टीम आणि आपण सगळे सांगोल्याचे रहिवासी. तर कनसे रावसाहेबांनी भाषण केलं. मला सुरुवातीला नंतर असं वाटायला लागलं की एक इथं बोर्ड राजस्व अभियानाचा लावावा, बँक राहिली बाजूला सगळं राहिलं. त्यानंतर शिक्षकांना त्यांनी आत्मचिंतन करायला लावलं. मला टेन्शन आलं कुठला विधानसभेचा राग काढावा. लोकसभेच्या वेळी बहुतेक तुम्ही खूप जणांनी ड्युट्या कॅन्सल करायच्या असं केलेल्या. रावसाहेब चिडले का आत्मपरीक्षण का करावं. तर सोन्याचं सांगोले रावसाहेब अशी आमची लोक करत नाही. मी सासूबाईशी जरी असेल तरी मला प्रचंड अभिमान आहे. आणि झपके सरांनी सांगितलं, आता झपके सरांचं तर हिरा आहे सदा केली असंच म्हणायला पाहिजे. झपके सरांनी सांगितलं, शिक्षकाची व्याख्या सांगितली. तर कर्तव्य दक्ष ह्याच्यामध्ये मला थोडंसं असं वाटलं की काटकसरी असं पण असावं आणि हे हक्काने बोलू शकते कारण माझ्या सासूची बहुतांश माणसं ही शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मी खूप खात्रीने सांगू शकते. चौकस आहेतच. हा चौकस आहेत त्याच्यासाठी. आता बँकेचा मी सांगते, बँकेचा हा माझा 16वा 17वा कार्यक्रम असेल. म्हणजे त्यांच्या महिला दिन असतील, त्यांचा वर्धापन दिन असेल. मी आजऱ्यामध्ये होते त्यावेळीपासून सतत मी मेंबरच झालेले आहे बँकेची. पहिल्यांदा आपण ह्याचं सांगूया, मल्टी स्टेट बँकेचं सांगते म्हणजे तुमचे पण अनुभव मी तुम्हाला सांगेन. तर खूप उत्साही म्हणजे सरांचं वय आणि त्यांचा उत्साह ह्याचा ताळमेळच बसत नाही प्रचंड. मी आता त्यांना विचारलं तुमचं वय किती, तर कसं काय पळतात तुम्ही. आणि अखंड फोन बिन त्यांचे चालू असतात, पाठपुरावा चालू असतो. त्यांना पहाटे फोन करा की सर अशी अशी अडचण झाली, ते फोन घेतात आणि त्याच्या पूर्तता पण होते. तर हा उत्साह आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत, त्यांची जी टीम आहे, निळवणकर सरांना आजऱ्यापासून ओळखते, मायदेव सरांना मी आजऱ्यापासून ओळखते. म्हणजे 2014 पासून मी ह्या लोकांना ओळखते. तर ह्यांचं जे डिवोशन आहे ह्या संस्थेबद्दलचं, ही माझी संस्था आहे. हे माझ्या घरातलं म्हणजे आपण कसं घरातली एखादी गोष्ट काटकसरी ना जी घरातली गृहिणी वापरते तसंच सगळ्यांचं हे काम आहे की हे माझं आहे आणि त्यामुळं त्या भावनेने काम करतायत म्हणून ही संस्था मोठी झालेली आहे. ह्याची 13वी शाखा इथं उघडली जाते. ह्याच्यात मला खरंच आश्चर्य वाटत नाही. 113वी शाखा म्हटलं तरी सुद्धा आश्चर्य वाटणार नाही कारण यांचा उत्साह, यांचं डिवोशन आणि राजकारण विरहित असलेलं काम ते खूप मोठं आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक क्लायंटला त्यांनी ते देणारी सिरियस वागणूक म्हणजे कुठलाही क्लायंट त्यांच्यासाठी छोटा मोठा नाही. 5,000 रुपये गुंतवणूक करणारी स्त्री सुद्धा त्यांच्यासाठी तितकीच महत्वाची आहे आणि 5 लाख गुंतवणूक करणारा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तर तो दिलेला सन्मान ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे आज कुठं गडिंगलाच आजरा, आता आजऱ्यात मी काम केले, पाऊस बघून मला रडायला यायचं. जन्म दुष्काळातला, सासर दुष्काळातलं असा पाऊस पडायचा. सगळे म्हणजे पाऊस बघून नंतर असं ढवळायला चालू इतका पाऊस त्या आजऱ्यातलं. म्हणजे मी सांगोल्यातल्या बघायला बघायचे या पाऊस कसा असतो ते तरी बघायला. तर हे असा आजरा गडिंग्लज कुठल्या त्या सगळ्या डोंगराळ भागातून सांगोल्यासारख्या ठिकाणी ही शाखा उघडली जाते. हे कौतुक करण्यासारखं आहे. आणि म्हणजे आता रावसाहेबांनी सांगितलेला विशेष की दुष्काळीचं अनुदान दिलं, दुष्काळ झाल्यानंतर अतिवृष्टीचं त्याच ह्याचं दिलं. आता हे जास्त उघड बोलायला नको पण ते जे पैसे आले त्याची गुंतवणूक व्यवस्थित करावी. त्या महिलांना जे पैसे
पैसे मिळत आहेत, वेगवेगळ्या योजनातून पैसे मिळत आहेत, त्याची गुंतवणूक चांगली व्हावी आणि तुम्हाला गुंतवणुकीची बचतीची सवय लागावी यासाठी ह्या पतसंस्था म्हणा किंवा फायनान्स सोसायट्या ज्या आहेत त्या खूप महत्वाचं काम करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बचतीची आपल्याला सवय लागावी. एक नवीन पुस्तक माझ्या वाचनात आलेलं होतं, मला आता ती लेखिका आठवत नाही, गोष्ट पैशाची म्हणून आहे. तर अतिशय सुंदर की आपण किती पैसा हे खर्च करतो वायपट, म्हणजे एखाद्या डिमार्ट मध्ये गेला किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जर गेला तर आपण 5 आवश्यक वस्तूंबरोबर 15 अनावश्यक वस्तू ह्या घेऊन येतोच येतो. म्हणजे कुणीही कितीही ठरवून गेलं तरी आपण त्या अनावश्यक वस्तू ह्या घेऊन येतो. तर आपल्याला बचतीची सवय लागली पाहिजे, आपला पैसा योग्य वेळी आपल्या कामाला आला पाहिजे. यासाठी अशा सारख्या फायनान्स सोसायट्या ज्या आहेत त्या विकास त्यांचा झाला पाहिजे आणि ह्या लोकांनी जो साठवलेला पैसा आहे त्यांचा त्यांना वेळेत म्हणजे बुडू नये किंवा काय होऊ नये यासाठी हे पारदर्शक काम पण गरजेचं आहे. तर त्या ही इथं म्हणजे काय म्हणायचं, रवळनाथ हाऊसिंग अँड फायनान्स सोसायटी इथं उभा राहिली, सांगोल्यामध्ये उभा राहिली, ही 13वी संस्था आहे. ते याचा असाच विकास होत राहावा, इथून पुढे याला असेच म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला बोलवलं जावं. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये अजून ह्यांच्या शाखा निर्माण व्हाव्यात अशी मी इथे इच्छा व्यक्त करते आणि च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आम्हाला इथे बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. फायनान्स सोसायटी 31व्या शाखेच्या उद्घाटन समारंभानिमित्त उपस्थित असलेले या संस्थेचे संस्थापक चौगले साहेब, झटके सर, माझे सहकारी तहसीलदार शिल्पा मॅडम, संतोष खर्चे साहेब, काशीर सर, या संस्थेचे CEO मायदेव साहेब आणि या वास्तूचे मालक केदार साहेब. खरं तर रवळनाथ आणि माझा संबंध कसा, पूर्वी चंदगडला होतो तहसीलदार म्हणून, तेव्हापासून आजरा आणि चंदगड या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एकच ग्रामदैवत असते, ते रवळनाथ. ज्या गावात जावा तिथं रवळनाथाचं मंदिर. आपल्याकडे प्रत्येक गावात वेगळं ग्रामदैवत. आपल्याकडे अंबिका देवी आहे, दुसऱ्या गावात गेला की दुसरं ग्रामदैवत. त्यामुळे तिथं फारसं असं मला कुतूहल वाटायचं की प्रत्येक गावामध्ये रवळनाथाचं मंदिर असायचं आणि त्याच नावानं रवळनाथाचा आशीर्वाद घेऊन अंबिका देवीच्या पावनभूमीमध्ये आजचा हा 13वा शाखा उद्घाटन समारंभ होतो याचा खूपच मला अभिमान आहे. सरांनी मला ज्यावेळेस निमंत्रण द्यायला आले होते त्यावेळेस सरांची माझी भेट झाली नाही. शिल्पा मॅडमचा फोन आला होता. सरांना मी सांगितले की सर मी येतो, काय तुम्ही यायची आवश्यकता नाही. त्या दिवशी नेमकं मी बाहेर होतो. तरी सरांनी मी कधी ऑफिसला चौकशी करून मला न विचारता येऊन रीतसर निमंत्रण देऊन गेले. एवढा उत्साह आता सांगितला शिल्पा मॅडमने. त्यातून एवढा उत्साह आणि एवढ्या जास्त वयामध्ये असणारी व्यक्ती, त्यामुळेच ही यशस्वी संस्था मल्टीस्टेट सोसायटी स्थापन करू शकले. याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. खरं तर आता मी ते त्यांचं संस्थेचं जे आहे सोसायटीचं मी पुस्तक बघत होतो. आता फायनान्सच्या भाषेमध्ये फायनान्सबद्दल कोणीच काही बोलत नाही, त्यामुळे मला फायनान्सबद्दल आपल्याला थोडं सांगावं. आपण सर्वजण बचत, गुंतवणूक, या आर्थिक साक्षरता याबद्दल आपण चर्चा करताना खरं तर आज आपण प्रत्येक पेपरमध्ये वाचतो रोज ना कुठल्या बँक म्हणा, पतसंस्था म्हणा किंवा शेअर मार्केटच्या माध्यमातून लोकांना जो गंडा घालण्याचा प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणात होतो आणि याला सगळ्यात जास्त जे बळी पडतात ते सुशिक्षित लोक बळी पडतात. कुठलाही अडाणी शेतकरी या सगळ्यामध्ये कधीच बळी पडत नाही. मी फार अभ्यास केला याचा, म्हणजे जवळजवळ माझा आता याच्यामध्ये मी जरी प्रांत असलो तरी मी MBA फायनान्स केलेलं आहे आता रिसेंट 5-6 वर्षापूर्वी.
त्यामुळे मी फार याच्यावरती अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की सुशिक्षित लोकच बळी पडतात. नॅशनलाइज बँक म्हणा किंवा हे रवळनाथ सोसायटी म्हणा, यांनी जरी ठेवी घेतल्या तरी कुठलीही बँक, कुठलीही सोसायटी जी अधिकृत आहे आणि जी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करण्यास इच्छुक आहे, अशी कोणतीही बँक किंवा कोणतीही सोसायटी तुम्हाला मॅक्झिमम 10 ते 12% वर तुम्हाला मॅक्झिमम सांगतो. तसं तर नॅशनलाइज बँक म्हणलं तर 7.5च्या वर कुठंच नाहीये ज्येष्ठ नागरिकांचं सोडून. तरी लोक 25-30% मागे का पडतात, हा एक संशोधनाचा विषय आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एका दोघाला दिलं जातं, मग तो 4 लोकांना सांगतो. माउथ टू माउथ पब्लिसिटी आपण ज्याला म्हणतो. अधिकृत कागदावर काहीच नाही, तरी लोक याला बळी पडतात. तर फायनान्स हा विषय चालू जगाच्या पाठीवर जवळजवळ दुसऱ्या महायुद्धानंतर बँका चालू झाल्या, म्हणजे रितसर त्या बँका तसं जुन्याच आहेत, 1843 पासूनच्या बँका आहेत. पण दुसऱ्या महायुद्धानंतर त्याला मूळ स्वरूप आलं. आजपर्यंत कुठलीही बँक नॅशनलाइज बँक, त्यावेळेस नॅशनलाइज बँक नव्हत्या. 1949ला RBI नॅशनलाइज झाली, त्यानंतर 69ला झाल्या, 80ला झाल्या. त्याच्यापूर्वी कुठलीही बँक आजपर्यंत रेकॉर्ड बघितलं तर हायेस्ट डिपॉझिट जो आहे तो 13% त्या काळात. आता तर ते शक्यच नाहीये. तर आपण नेहमी गुंतवणूक करताना चांगली कुठली सोसायटी आहे, चांगली कुठली बँक आहे ते आपण पाहिलं पाहिजे. आता त्यांचं जे वार्षिक अहवाल पाहताना मला जे काही बँकेचे किंवा फायनान्सचे आपण जे अहवाल बघतो त्याच्यामध्ये बॅलन्स शीट नावाचा प्रकार आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आर्थिक संस्थेचा जो ताळेबंद असतो त्याच्यामध्ये 4-5 जे पॅरामीटर्स आहेत, ती संस्था चांगली आहे का हे ओळखण्यासाठी. त्याच्यामध्ये मुख्यतः त्यांचं डिपॉझिटचा ग्रोथ किती आहे, ऍडव्हान्सेसचा ग्रोथ, ऍडव्हान्सेस म्हणजे कर्ज, लोन्सचा ग्रोथ किती आहे, त्यानंतर CR, त्यानंतर कासा रेशो म्हणजे कॅश डिपॉझिट रेशो, आणि प्लस त्याचा NPA. हे 4-5 पॅरामीटर जर आपण त्या संस्थेचे जर बघितले तर आपण त्या संस्थेमध्ये पैसे गुंतवावेत की नाही हे आपल्याला लगेच कळतं. आता मी ते जे तुम्ही फायनान्शियलचे त्यांचे स्टेटमेंट्स बघत म्हणतो, रिझर्व्ह बँकेचे जे गाईडलाईन्स आहेत ते गाईडलाईन्स दर 6 महिन्याला अपडेट होत असतात. दर 3 महिन्याला रिझर्व्ह बँक काही गाईडलाईन्स इश्यू करत असते. त्या गाईडलाईन्सला अनुसरून हे सगळे पॅरामीटर्स आहेत. उदाहरणार्थ 2-3 पॅरामीटर्स जर तुम्हाला सांगितले तर त्यांचे ग्रोथ जे आहे, जे डिपॉझिटचं जे ग्रोथ आहे ते साधारणतः 15 ते 16% अॅन्युअली इन्क्रीज आहे. म्हणजे 15-16% म्हणजे फार चांगली आहे. लोन्स आणि ऍडव्हान्सेस जर बघितलं तर त्याचं 23-24% ग्रोथ आहे. म्हणजे तुम्ही नॅशनलाइज बँकेत जरी बघितलं तरी एवढं नसतं, समथिंग 10-12% पर्यंत असतं. तुम्ही कुठल्याही नॅशनल बँकेचं त्रैमासिक किंवा वार्षिक जर आपण अहवाल वाचून बघितलं तर ते साधारणतः 10-12% असतं. त्यानंतर त्यांचं NPA जर बघितलं मागच्या तुलनेत, NPA मध्ये पण 2 प्रकार आहेत. NPA म्हणजे थकीत कर्ज, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. ती जर बघितली तर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 2.5% ते 1.5% त्यांचं कमी झालेलं आहे NPA. म्हणजे NPA कमी होणं म्हणजे संस्था चांगली प्रगती करत आहे याचं ते प्रतीक आहे. असे असंख्य पॅरामीटर्स आहेत. त्यामुळे नुसतं आपण संख्येवर न जाता पर्सेंटेजवर त्याचं पॅरामीटर्स चेक केलं पाहिजे. नुसतं डिपॉझिट्स आहेत 1700 कोटी आणि NPA आहे 14%, तर ती संस्था डुबणारच. त्यामुळं पर्सेंटेज नुसार जर बघितलं तर ही वन ऑफ दी बेस्ट सोसायटी म्हणलं तरी हरकत होणार नाही. तर माझी अशी विनंती आहे की सर्व आपण शिक्षक मंडळी आहात, बँकिंग ॲट डोअर स्टेप जे आपण म्हणतो, रिझर्व्ह बँकेचं जे सध्याचं जे धोरण आहे की लोकांपर्यंत बँक पोहोचली पाहिजे, तशी ही आजऱ्याला स्थापन झालेली बँक, कर्नाटकमध्ये शाखा विस्तार, दिल्लीमध्ये शाखा विस्तार, म्हणजे अतिप्रचंड पावसाच्या प्रदेशावरून अतिप्रचंड असा दुष्काळ कंसामध्ये तथाकथित या ठिकाणी आलेले आहे, आपल्या दाराशी आलेले आहे. आपण सर्वजण त्याचा लाभ घ्यावा. मी चौगुले सरांचा धन्यवाद देतो की दुष्काळी भागामध्ये आपण शाखा सुरू केली आणि आपल्या कोल्हापूरचे जे सर्व्हिस आहे ते सर्व्हिस अनुभवायची संधी आपण या सांगोल्यातल्या लोकांना देतात. त्यामुळं आपल्याला
तसं जसं माझं तिकडची नाळ जुळलेली आहे तसं इकडे सुद्धा माझी नाळ जुळलेली आहे. तर सुरुवात माझी मंगळ्यातून झाली होती, नंतर चंदगडला आलो होतो. त्यामुळे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि या सोसायटीचं नाव रवळनाथ सोसायटीचं नाव सर्वोच्च पातळीवर न्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे शाखा गडिंग्लज या शाखेच्या 13व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व आपण उपस्थित असलेले आजच्या जे उद्घाटक आहेत, मुख्य उद्घाटक आहेत ते माननीय B.R. माळी साहेब, उपविभागाधिकारी मंगळवेढा, त्याचबरोबर माननीय स्व शिल्पा मुळे तहसीलदार करमाळा, त्याचबरोबर माननीय संतोष कनसे साहेब तहसीलदार सांगोला व या सांगोला नगरीचे माननीय झपके सर अध्यक्ष सांगोला शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, त्याचबरोबर या इमारतीचे मालक आणि माननीय तात्यासाहेब केदार साहेब यांनी आपला बहुमत वेळ काढून या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल पहिल्यांदा मी या संस्थेच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर या संस्थेचे संचालक म्हणजे चेअरमन साहेब चौगुले साहेब, महादेव साहेब, त्यानंतर मिळतोरकर साहेब आणि मैत्री साहेब त्यांचे मी आज सांगोला नगरीच्या आणि सांगोला नगरीतील लोकांच्या वतीनं पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी इथं शाखा ओपन केली आणि या इथली संधी उपलब्ध करून त्या लोकांना, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर या शाखेचे चेअरमन माननीय D.N. काशीद सर, त्याचबरोबर या शाखेचे सल्लागार आहेत विजय गाडगे सर, श्रीरंग गायकवाड सर, राजेंद्र गायकवाड सर, त्याचबरोबर सीमा गायकवाड मॅडम आणि शुभांगी गोंगडे मॅडम यांचे मी आभार मानतो. इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य भोसले सर, विज्ञान महाविद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ, विद्यामंदिरचा सर्व शिक्षक स्टाफ, सांगोला महाविद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ आणि या सांगोला नगरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचा आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं जे मुख्य सूत्रसंचालन केलं त्या दोघी मॅडमचेही पुन्हा इथं आभार मानतो. आणि इथं या शाखेचे जे कार्यकारी अधिकारी आहेत सुशांत देशमुंडा यांचं इथं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आभार मानून या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतलं त्या सर्वांचा आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल पुन्हा एकदा जर कोणाचं नाव घ्यायचं चुकून राहिलं असेल त्या सर्वांचा आभार मानून कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था याच ठिकाणी 5 मिनिटात केलेली असेल. आपण सर्वांनी भोजनाचा आनंद घ्यायचा आहे व त्यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.